गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज आहे ना मी म्हणजे इकडं आल्यापासून आता गरम पाणी पिण्यासाठी ना सुरुवात केलेली आहे. तर बहुतेक ना म्हणजे खूप फायदे असतात त्याचे गरम पाणी पिण्याचे आपल्या शरीरासाठी. तर त्यामुळे सुरू केलं होतं आता इकडं आल्यापासून. आणि थंड पण वातावरण आहे यामुळं. आणि आज सकाळी उठून आहे ना पहिल्यांदा केस वगैरे धुवून घेतले होते. तर मस्त असे केस वगैरे धुतले आणि आता वाळण्याचं काम चाललं होतं माझं. आणि इकडं म्हणजे आहे ना केस वाळायला तसं वातावरणच नाही आहे बिलकुल. म्हणजे असं खूप आहे ना असं म्हणजे नुसतं आहे ना गार वातावरण आहे. यामुळं केस पण लवकर वाळत नाहीत, अवघड आहे. आणि ज्या दिवशी आपण केस धुतो ना, आणि मी ज्या दिवशी केस धुतेच त्या दिवशी आहे ना म्हणजे हेडेक तर होणारच 100%. डोकं दुखतं माझं. असं एक म्हणजे ना पहिल्यापासून काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, पण ते डोकं दुखतच केस धुतले का ओले राहिल्यामुळं. आणि आता आहे ना मी सगळ्यात पहिल्यांदा ना जेव्हा हेअर वॉश करत असते ना, तर त्यानंतर लिव्हॉनचं एक सिरम लावत असते. तर ते आहे ना मला कॅन्टीन म्हणजे मी पहिल्यापासून काय ते लावत नव्हते. ते आहे ना मी एकदा कॅन्टीनमध्ये गेले होते आपल्या गावाकडं. तर त्यामध्ये दिसलं होतं मला. आणि आमच्याच एक आहे ना शेजारी ताईंनी सुद्धा मला सांगितलं होतं ते वापरण्यासाठी. म्हणजे कारण की हेअरफॉल खूप होत होता माझा आरू झाल्यानंतर ना. तर त्यामुळं त्या म्हटल्या की ते सिरम लावत जा, कारण की एक छान प्रकारे असं म्हणजे स्मूथ एकदम आपल्या काय केसांना आहे ना असं स्मूथली एकदा लावलं की एका सरळ रेषेत म्हणजे जसं आपण तेल लावतो तसं नाही लावायचं आतमध्ये, एक समोरूनच फक्त मी ज्या प्रकारे लावत आहे ना त्याच प्रकारे. तर हे सिरम आहे ना म्हणजे मला आहे ना माझ्यासाठी तरी खूप फायदेमंद ठरलं. कारण की जेव्हापासून मी लावायला लागले ना तेव्हापासून इतका म्हणजे आहे ना इतका म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की म्हणजे संपूर्ण माझं हेअरफॉल आहे ना व्हायचा थांबूनच गेला एकदाचा. कारण की पहिल्यांदा इतका केस गळत होते ना की काही सांगू शकत नाही भरपूर. जसे की असं म्हणजे केस धुतले की गुंता काढायला गेले ना तर इतका मोठा गुंता निघायचा की बास, पाहिले की म्हणजे ना डायरेक्ट मला ते हे म्हणजे डोकंच दुखायला लागायचं असं वाटायचं. आता इतके म्हणजे माझे केस चांगले होते ना, तर आता म्हटलं संपूर्ण केस जाते बाई माझे. तर मी आहे ना डायरेक्ट फौजींना म्हणायची की मला म्हणजे ना एक स्पेशल हेअरच्या आहे ना स्पेशल डॉक्टराकडेच घेऊन चला. कारण की इतका हेअरफॉल होत होता ना की बास, म्हणजे मी सांगूच शकत नाही तुम्हाला इतका. तर तेव्हाच म्हणजे मी असंच शेअर केलं होतं ताईंसोबत तिथल्या. तर त्यांनी मला सांगितलं होतं हे सिरम वापरायला. मी तेव्हापासून वापरते ते आणि खूप फायदेमंद ठरलं आहे माझ्यासाठी. तुम्हीसुद्धा वापरून पहा तुमचा हेअरफॉल जर म्हणजे होत असेल तर म्हणजे प्रत्येकासाठी असं सुटेबल आहे आणि छान असं आहे. तर आज म्हणजे ना हेअर वॉश केला होता तर छान प्रकारे म्हटलं आता देवपूजासुद्धा करून घ्यावी. आणि मी कधी काय काम करते ना आरूसुद्धा माझ्याकडे येणार नाही असं होतच नाही. आणि स्पेशल म्हणजे ना ती देवपूजा करताना तिच्या पप्पासोबत पण आणि माझ्यासोबत पण कायम म्हणजे ना आम्हाला दोघांना पण देवपूजा करायची असली ना तर ती करू लागत असती. आता मस्तपैकी इथे ना मोगाच म्हणजे मी दिवा वगैरे लावून घेतला होता. आणि आता आहे ना अगरबत्ती वगैरे लावली आणि आता म्हणजे ना देवपूजा वगैरे करून घेतली सगळी. आणि आरूचं म्हणजे प्रत्येक देवपूजा झाली का तिचं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे तिला आहे ना कुंकू लावायला खूप आवडतं. म्हणजे ती म्हणतात की बप्पा मला बप्पा लाव म्हणून. तर तिला मस्तपैकी असं म्हणजे आहे ना कुंकू लावलं होतं आणि ती दाखवायला गेली होती कॅमेऱ्यासमोर. की म्हणजे तिला वाटत होतं की माझं म्हणजे त्या आरसाच आहे तर त्यात जाऊन बघत होती कसं लागलं आहे काय. आणि आता इथं मी तिला आहे ना देवाच्या पाया पाडत होते. दररोज म्हणजे डेली जीवनात ना तर ती कायम फौजीसोबत नाही तर माझ्यासोबत ना दररोज देवपूजा करते आणि पाया पण पडते. आता तिला छान प्रकारे म्हणजे एक सवयच लागून गेलेली आहे. जरी आमच्यासुद्धा लक्षात नाही राहिलं तर ती कायम म्हणजे आमच्यासुद्धा लक्षात आणून देते की नाही पप्पा मम्मी बप्पा करायचं आहे आपल्याला तर चला. म्हणजे आमच्या लक्षात नसलं तर ती तर आहेच आम्हाला लक्षात आणून द्यायला. तर मस्त असं तिने पण आणि मी पण देवपूजा करून घेतली. आणि म्हणजे टिकली वगैरे जरी लावली ना तर मला म्हणजे डेलीमध्ये दररोजमध्ये ना कुंकू लावायला खूप आवडतं. एक टिकली खाली तरी कुंकू थोडंसं लावलं ना म्हणजे एक वेगळाच आणि छान असा लुक येतो. तर मी दररोज कुंकू लावित असते. आणि आता आमच्या आरू मॅडमचे थोडेसे लाड पुरवून घ्यायचे होते तिला, तर मस्त असे लाड पुरवून घेतले तिने आता तिचे. आणि हा आमचा असा छोटासा एक देवारा आणि हे गणपती बाप्पा.
कारण की आहे ना फौजींना म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच एक गणपती बाप्पांची खूप अशी चांगली आवड आहे आणि मला पण, यामुळं छोटीशी अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आम्ही. आणि अजूनसुद्धा म्हणजे मला काही मूर्त्या वगैरे आणावं लागतील किंवा फोटोज देवांचे, तर त्यासाठी म्हणजे आज रात्री आम्ही जाणार आहे तिथे मार्केटला. आणि आता सकाळी मस्त अशी फ्रेश अशी भाजी आणली होती आणि पाहू शकता तुम्ही किती छोटीशी जुडी असते इकडं मेथीची. आपल्या इकडं म्हणजे या 2 ते 3 जुड्या आहेत, ह्या 3 जुड्यांच्या आपल्या इकडे एकच जुडी भेटते, पण इथं 3 अशा म्हणजे एकाच जोडीच्या 3 जोड्या केल्या जातात. आणि ती एक आणि ही मस्त अशी पालकाची एकच आणली होती आणि कोथिंबिरीच्या 2 आणि मेथीच्या 3 अशा जोड्या आणल्या होत्या. कारण की मेथीची भाजी ही फौजींची आणि माझी फेवरेट अशी आहे, यामुळं त्या आणल्या होत्या. आठवड्यातून 2-3 वेळा 2 वेळा तर होतच असेल नक्की. हां, तर त्यामुळं फ्रेश अशी सकाळीच भाजी वगैरे आणली होती त्यांनी. आणि इथे हे आरुणना पुस्तकसुद्धा आणले होते. तिला एकच म्हणजे आहे ना आपली मी ऑनलाईन पिलो मागवला होता, त्यामध्ये ना म्हणजे क ख ग सगळं काही आहे. पण फौजींनी इथे आहे ना हिला हे पुस्तक पण आणले होते. सगळं काही म्हणजे प्रत्येक वेगवेगळं आहे. एक टेबल बुक आहे, त्याचबरोबर म्हणजे एक आईचं आहे आणि एक ऑल इन वन आहे. म्हणजे यामध्ये आहे ना सगळं काही असतं एकत्रच. तर हे आहे ना स्पेशल आहे, म्हणजे एक प्रत्येक असं वस्तू आहे, म्हणजे जे काही फ्रूट वगैरे असेल ना तर ते मोठं आहे. आणि लहान लेकरांना म्हणजे ना लवकर आणि खूप लवकर कळण असं आणि एक छान प्रकारे आवड पण निर्माण होईल म्हणजे त्यांच्यामध्ये अभ्यासाची. तर अशा प्रकारेच आहे. यातलं बरंचसं म्हणजे आरूला आहे ना आता खूप काही समजते यातलं आणि चांगल्या प्रकारे म्हणजे शिकली पण येते यातली. तर म्हणजे खूप आनंद होता असं पाहून तिला येते गाड्या याच्यातलं आता. तर असे हे ना 4 पुस्तकं आणले होते आणि एक ही आरू मॅडम घेऊन बसली होती आमची इथं. आता मस्त अशी लोळत होती. आता खूप कंटाळा आला होता, सगळं काम पण आवरलं होतं. तर म्हणजे आरूला आला होता आता कंटाळा, तर त्यामुळं तिचं मस्त असं लोळान घ्यायचं काम चाललं होतं बेडवरती. हे पडदे येते ना म्हणजे फौजींनी इथं आल्यावर आणलेले होते. आणि हा एक छोटंसं म्हणजे आपण मेकअप सामान ठेवण्यासाठी मी एक जागा बनवून घेतली आहे. म्हणजे कालच ते लेबर आले होते आणि तर त्यांनीच नव्याने एक बनवून दिलं, काहीतरी जुगाड म्हणून आपलं केलं काम. आणि इथं म्हणजे ना आपल्या क्वार्टर पाठीमागच एक मस्त अशी म्हणजे संपूर्ण मोकळी जागा आहे आणि साफसफाई करून घेतली, तर आता मस्त असं मोकळं झालं आहे. तर दोऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत. तर आज खूप असे कपडे होते काढलेले धुवायला, तर तेच कपड्यांची पाहू शकता तुम्ही किती लाईन आहे. आणि आज थोडंसं ऊन पण पडलं होतं बरं, तर चला आता वाळतील, नाही तर कपडे तर कधी वाळतच नाही तर बाई इथं. कारण की आहे ना इथं कायम असं म्हणजे ना ढगाळ आणि गारच वातावरण असतं. आणि आता इथं आहे ना आरूची सुद्धा खूप मस्ती चालली होती घरामध्ये. मी गेले होते तिकडं कपडे वाळू टाकण्यासाठी, तोपर्यंत आरूने इथं मस्त असं सगळं विस्कटून ठेवलं होतं आमचं बेड. आणि आरूचं चाललं होतं इथं मस्त मजा करण्याचं काम उगचच असं. आता हिला म्हटलं थोडासा म्हणजे आरूचा मी दररोज असं थोडा जेवढा वेळ तिचं होईन ती म्हणजे चांगल्या प्रकारे खेळत मजा करत म्हणजे करीन अभ्यास, तेवढ्या वेळात मी घेत असते तिचा. तर आता तिला म्हटलं होतं आपण अभ्यास करू, तर नवीन पुस्तक आणले तिच्या पप्पानी, तर ती त्याच्याच नादी लागली होती. कधी जर मनाला आलं ना तर खूप छान प्रकारे म्हणजे मी जे विचारांना तेच म्हणजे प्रत्येक पाठोपाठ माझ्या म्हणणार आणि सांगणार पण आता आहे ना तिचं खेळायचं काम चाललं होतं. आता तिला म्हटलं की म्हणजे तुझं खेळणं थोडं राहू दे साईडला, आपण थोडा अभ्यास करून घेऊ. अभ्यास म्हटलं का त्याला म्हणजे इतकं बोरिंग वाटतं ना, तर काही विषयच नाही त्यात. तर आता झोपली पण होती, म्हणजे थोडाफार अभ्यास करून घेतला मी तिच्याकडून बळबळ, म्हणजे इकडे तिकडे नादी लावत. आणि अभ्यास करता करता म्हणजे आज विशेष म्हणजे ना आज अभ्यास करता करताच तिचे डोळे येताना असे एकदम गप्पागप झाकत होते. तर मस्त अशी झोपी गेली. म्हटलं आता जाऊ द्या, मग मस्त असं तिला झोपी लावलं. आणि मी सुद्धा इथं म्हणजे आता केस काय अजून वाढले नव्हते, तर तसेच बांधून ठेवले होते मागं हेअर क्लिप लावून. आणि म्हटलं आता ही झोपलेली आहे तोपर्यंत आपला काहीतरी स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा. तर आता मस्त असा म्हणजे ना स्वयंपाक वगैरे उरकून घेते मी. तर आता किचनमध्ये आले होते. तर आता म्हटलं म्हणजे भाजी वगैरे मी केलेली आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मला कोणते पण काम करायचं असलं ना, मी हेअर काय मोकळे सोडत नाही माझे केस. पहिल्यांदा वरती मी बांधून घेतच असते. आणि कुणाला म्हणजे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, असं कुणाकुणाला म्हणजे काम करताना केस मोकळे असे आवडत नाही, तर माझ्यासारखेच म्हणजे आहे ना बांधून द्यायलाच आवडतात वरती. मला आहे ना केस मोकळे म्हणजे ठेवले ना मला काहीच काम सुचत नाही. यामुळं मी पहिल्यांदा केस वरती बांधते आणि मग जे काय काम असेल ते सुरू करत असते.
असते करण्याचं. इथे पाहू शकता तुम्ही आता मस्तपैकी असं आहे ना, सकाळी म्हणजे लाईट होती ना तोपर्यंतच मस्त असं काढांग करून घेतलं होतं तुरीचं. गावाकडून आणलेलं आहे, तर म्हणजे मम्मीने दिल्या होत्या त्या तुरी. तर मस्त अशा लाल तुरी आहेत आणि गावरानच आहेत घरीच आपल्या शेतातल्या, तर तिने त्या आणून दिल्या होत्या. आणि इथून म्हणजे ना मस्तपैकी उजेड येतोय. तुम्ही पाहू शकतात किती छान प्रकारे ऊन चमकते. म्हणजे थोडंफार पण ते सकाळी जर कवळं ऊन असतं ना, तर ते खिडकी उघडली का किचनची तर मस्तपैकी आतमध्ये येतं, तर खूप फ्रेश असं वाटतं माणसाला. तर मी दररोज उघडत असते ती किचनची खिडकी. संध्याकाळची वेळी बंद करावंच लागते कारण की खूप थंड हवा लागते अजून पण. आणि इथे चपात्यासुद्धा करून घेतल्या होत्या मी मस्त अशा. आरूच्या नादात मी म्हणजे किती चपात्या केल्या माझ्या हे पण लक्षात नाही राहिलं, कारण की मधीच उठली होती ती. तर कसं बसे घेतल्या करून पटकन. आणि आता इथे भाजीसुद्धा झालेली होती माझी आणि चपात्या पण करून घेतल्या होत्या. एक 8 ते 9 केल्या होत्या भराभरा. ती झोपली होती तर तिची झोप आता खूप कच्ची झाली आहे. म्हणजे ना पहिल्यासारखी इतकी झोपत नाही. लहानपणी 2-1 तास झोपायची, पण आता मध्ये आधी म्हणजे कधी पण उठत राहती. असं नाही की कायमच एकदा झोपली म्हणजे झोपूनच राहणार, तसं नाही राहिलं आता ती. कारण की आहे ना लेकरांमध्ये आहे ना वर्षानुवर्ष दिवस म्हणजे आहे ना बदल होत चालतात खूप. आणि म्हणजे आहे ना झोप तर त्यांची आहे ना लगबग उडतच जात असती जसे जसे मोठे होतील तसे. आरूचं सुद्धा आता तसंच झालंय. तर चला आता फौजी येतच असतील तर जेवण करून घेऊ ते आल्यावर. तर चला आता आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.